नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज 117वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सध्या ही पुष्प बरीच क्लिष्ट अशी आहेत, परंतु साधकाला आपल्या अनुभवांना जर पारखायचं असेल, शिव काय, देवी काय, गायन म्हणजे काय आणि कुंडलिनी म्हणजे काय इत्यादी अनेक गूढ गहन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सर्व व्याख्यानांमध्ये मिळतील. त्यामुळे आपण न कंटाळता ही सर्व ऐका. हे वाङ्मय बाहेर कुठे असं मिळणं अत्यंत कठीण आहे. यरकुंटवार नागपूरचे अत्यंत विद्वान ग्रहस्थ जे अप्रबुद्धांच्या सहवासात आले आणि अप्रबुद्धांचं चरित्र त्याने लिहिलं. त्यांच्या या सर्व वाङ्मयावरून मी हे सर्व तुम्हाला सांगतो आहे. गूढ असं शास्त्र, त्याची सगळी उकल डॉक्टरांनी इतकी छान केलेली आहे की त्यांचं जेवढं कौतुक करावं, त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक जेवढं करावं ते कमीच आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकरांसारखे अनेक PhD करणारी मंडळी त्यांच्याकडे मार्गदर्शनार्थ येत असत. विद्याधर गोखले त्यांचे अतिशय जवळचे संबंधित होते. दोघे अतिशय छान मित्र होते. परंतु इतकं आयुष्यात लिहून ते शेवटी अत्यंत अप्रकाशित असे राहिले. कुठेही त्यांनी आपल्या विद्वत्तेचा बडेजाव केला नाही. हे त्यांचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. माझी त्यांची भेट खूप वर्षापूर्वी झालेली होती. 2-3दा त्यांचा माझा संवादही झालेला होता. तेव्हा आपण अप्रबुद्धांच्या या व्याख्यानामध्ये आता पुढे जाऊया. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांना वंदन केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतरच हे माझं व्याख्यान आता मी पुढे चालू ठेवतो. खूप मोठी अत्यंत विद्वान अशी माणसं होऊन गेली. त्यांनी समाजासाठी तप केलं. मागे तपचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. आणि हे तप केल्यानंतरच अनेक मंडळींना त्यांच्या उपासनेमध्ये उपयोग झाला. तेव्हा हे सर्व तुमच्या वाट्याला यावं अशी माझी तीव्र इच्छा आहे. माझा सगळा खटाटोप तुम्हाला उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय हे समजावं. गुरुनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर सगळं होतं अशी जी तुमच्या मनात कल्पना असेल ती अत्यंत चुकीची, अत्यंत परिश्रम घ्यावे लागतात. आणि या दृष्टीनेच अनेक संत मालिकांची मी आपल्यासमोर प्रस्तुती केली. हे सर्व लक्षात घ्या. आणि आता आपण आपल्या मागच्या विषयावरून पुढे जाऊया. उपासनाकांडाच्या मुळाशी जी सप्रयोग शास्त्र आहेत त्याचं तात्विक आणि तर्कशुद्ध स्वरूप वैदिक धर्मातच पाहायला मिळतं. तरीही त्यांच्या प्रतीती इतर समाजात आणि सर्व काळी घेणारे महात्मे होऊन गेलेच आहेत. हे ओळखायला हवं असलं तरी जेकब्स या सखोल आणि प्रयोगशील अभ्यासकानं असं म्हटलं आहे की षटचक्रादी गोष्टी, प्राणायाम, त्राटकादी क्रिया हिंदुस्थान बाहेरच्या योग्य पुरुषांना अनुभवाला आल्या नाहीत असं काही नाही. पण त्यांना भारतीयांसारखा तात्विक पाया नव्हता. ह्या सगळ्या उद्दिष्ट, या सगळ्याचा तात्विक पाया तुमचा असला पाहिजे. शुद्ध भाव कसा यावं, शुद्ध स्थान कसं असावं, शुद्ध शरीर कसं असावं, शुद्ध कसं असावं आणि कसं करावं, या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या पूर्ण भाषणांच्यामध्ये मिळणार आहे. आणि हे अप्रबुद्धांचे आणि यरकुंटवारांसारख्यांचे आपल्यावर प्रचंड महाद असे उपकार आहेत. मानवाला आजवर आलेले असंख्य अनुभव एकत्र करून त्यांना काही निश्चित आणि शाश्वत सूत्रामध्ये गोवणं आणि त्याची एक सुसंगत गुंफण करणं हे अवघड आणि दुर्दम्य कार्य वैदिकांनी जे केलं आहे ते लिंगपूजा आणि योनिपूजा यांच्याही बाबतीत नीट विचारात घेतलं पाहिजे. या गोष्टी आपल्यात कशा आल्या याची शास्त्रीयता आपण समजावून घेतली तर मग हे सगळं समजायला आपल्याला सोपं वाटेल. धर्मानुभूतींचा उलगडा भौतिक घटनांच्याच प्रकाशात करणं ही अशास्त्रीयता आहे. त्याकरता वेगळ्या शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे.
धर्माचं स्पष्टीकरण धर्मानंच व्हायला हवे, भौतिकतेनी नव्हे. आपण हा घोळ करतो नेहमी. मनुष्य स्वभावानुसार इष्टम धर्मेण योजयेत असं नेहमीच घडत आलं आहे आणि तदनंतर उत्पादनविषयक भौतिक घटनांशी काही धर्मानुभूती निगडीत झाली असल्यास त्यात काही नवल नाही आणि चूकही नाही. पण मूळ प्रतीती आणि भौतिक गरज यांना वेगवेगळेपणानं ओळखण्यात आणि तसं ठेवण्यात संशोधकांना आपल्या बुद्धीची शुद्धता राखली पाहिजे. जगातील इतर समाजांना लिंगपूजा आणि योनिपूजा यांचं मूळ स्वरूप काही ना काहीतरी कळली असली पाहिजेत यात शंका नाही. परंतु वैदिक सर्वज्ञांनी त्याचं सांगोपांग आणि अद्यंत स्वरूप आकलन केलेलं असल्यामुळं त्यांना त्याची जशी निस्संदिग्ध आणि सुसंबंध मांडणी करता आली तशी इतरांना करता आलेली नाही हे उघड आहे. वैदिक शास्त्राबद्दल अज्ञान आणि विपरीत ज्ञान, इतर समाजात आढळून येणारं खंडज्ञान, त्यांच्यामुळं उपासनाकांडातील या भागाबद्दल संशोधकांनी अपूर्व गोंधळ केलेला आहे. शिवशक्तीच्या उपासनेच्या ज्या 2 तऱ्हा वैदिकात आढळून येतात त्यात काही परस्पर अन्वय आहे आणि ती एक सलग अशी वीण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दक्षिणमार्गी उपासना आणि वाममार्गी उपासना यांना समजून घेतलं पाहिजे. तसं केलं तरच दोघांचे लाभ आणि दोघांची वैशिष्ट्ये आणि दोघांच्या दिशा याचा नीट उलगडा होतो. वाममार्ग म्हटला की जी शिसारी सुसंस्कृत मनात उत्पन्न होते ती यथार्थ आणि योग्य असली तरी तिच्या बुडाशी शास्त्रीयता नाही. वाममार्गाबद्दलचं अज्ञान आणि तदनुयांचा अधप्पात आणि भ्रष्टाचार यामुळे ही किळस उत्पन्न होते. एरवी शिवशक्तीच्या दोन्ही प्रकारच्या उपासकात अनैतिकता, असंस्कृतता, विकारमयता यांना तिळमात्र थारा नाही. शिवभक्तांचं ऐतिहासिक काळातलं जुनं चित्र पाशुपत संप्रदायात दिसून येतं आणि त्याच्याविषयी अभ्यासकांचं असं निश्चित मत आहे की या आणि इतर शैव शाखांमध्ये कोणत्याही काळी कोणत्याही देशात उदात्त म्हणता येईल अशी मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. या जुन्या काळापासून तर राहो, पण मुकुंदराजांचे आजे गुरु हरिनाथ, ज्ञानदेव, नामदेव, नरसिंह मेहता इत्यादींच्या मध्ययुगातून काळापासून ते भगवान श्री रामकृष्ण, श्री अरविंद, श्री रमण इत्यादींच्या काळापर्यंत जगानं थक्क होऊन तोंडात बोटं घालावीत अशी उदार चरित्रता प्रत्यक्ष दाखवणारे असंख्य शिवशक्ती भक्त होऊन गेलेले आहेत. तेव्हा शिवशक्ती आणि लिंगपूजा आणि योनिपूजा यांच्या बाबतीत किलमिश बाळगण्यास मुळे वाव नाही. मागं म्हटल्याप्रमाणे मूळ स्वरूप आणि त्यांच्या विविध अभिव्यक्ती यांचं सलगतेनं आकलन केलं पाहिजे. वस्तुतः दोन्हीही मार्ग मानवी जीवनाच्या प्राणमय शरीरापर्यंत एकच आहेत. मूळ चैतन्यमय ऊर्ध्वगतिक ज्योत आणि अधोगतिक त्रिकोण हे दोन्हीही प्राणशक्तीपर्यंत त्याच प्रकारानं अभिव्यक्त होतात. कुंडलिनीच्या वर्णनात स्वयंभू, लिंग आणि कुंड यांचं जे वर्णन अनेक तंत्रग्रंथात येतं, तंत्रग्रंथामध्ये ते सव्यमार्गी आणि वाममार्गी अशा दोन्हीही उपासकांना समानच आहे. खरं म्हणजे इथंपर्यंत 2 वेगवेगळ्या मार्गांचा प्रश्नच उद्भवत होत नाही. प्राणमय शरीरापासून अन्नमय पिंडाची जी अभिव्यक्ती होते तिच्यापर्यंतच्या टप्प्यात 2 मार्ग वेगवेगळे झाले आहेत. मूळचा छिद्र प्रकाश व मूळचा सलग आणि जिवंत संबंध वाममार्गी उपासक स्त्री पुरुषांच्या स्थूल अवयवापर्यंत अगदी सरळ विस्तारतात आणि दक्षिणमार्गी तो स्थूल शरीराकडून वळवतात. बाण, बर्फ, पर्वतशिखर इत्यादी स्थूल पदार्थाकडे विस्तारतात. पहिल्या पद्धतीत पंचमकार निर्माण होतात तर दुसऱ्या पद्धतीत पंचायतन निर्माण होतात. मानवी जीवाची अल्पधारणा आणि समाजरचनेची निगड यांना प्राधान्य देऊन दक्षिणमार्गी आणि पंचायतनाच्या रूपात निराकार उपासना सुरू केली. मानवी अवयवांना बिलगून असलेले मानवी विकार मनावर जी पुटं चढवतात त्यांचा प्रभाव इतका असतो की त्या अवयवांचा ध्यास सुटत नाही. असं असल्यामुळं ज्योत आणि त्रिकोण हे मूळ जोडपं दक्षिणमार्गी उपासक निर्विकार असलेल्या नैसर्गिक वस्तूत अनुभवतात. त्यामुळे या अवयवांचा ध्यास विरून साधकाच्या उन्नयनास फार मदत होते.
वाममार्ग हा निवडक वीरभावाच्या धीर व्यक्तींकरता असतो, सर्वसामान्य माणसांकरता नाही, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. सर्वसामान्य तिकडं वळले तर त्याचं अधःपतन होणारच. तो त्या शास्त्राचा दोष नाही, तो त्या व्यक्तींचा दोष आहे. त्यात येरागाबाळांचं काम नाही, हे इथं आवर्जून सांगितलं पाहिजे. विकार उत्पन्न करणारी निमित्त समक्ष असतात, त्यांच्या मनात ते उद्भवतच नाहीत, त्यांना धीर म्हणतात. विकार हे तौ सती विक्रियन्ते येषांच न चेतांसी न एकधीराः. आणि अशांच्या ठिकाणी तंत्रशास्त्रातला जर वीरभाव असला तरच ते वाममार्गाचे अधिकारी असतात. श्री रामकृष्ण परमहंसांनी स्वतःचा असा अनुभव सांगितला आहे की स्त्री योनीमध्ये साक्षात श्री जगदंबा अधिष्ठित असल्याचं त्या दिवसात मला दर्शन झालेलं आहे. त्याही पुढे जाऊन आपल्या वाममार्गी साधनेतील अत्युच्च अनुभवाची परमावधी त्यांनी अशी सांगितली की ही सर्व साधने लक्षातही नाहीत. एवढे मात्र आहे की ज्या दिवशी आईच्या कृपाने प्रणय युगलाच्या परम आनंदाकडेही दिव्यदृष्टीने पाहण्यास मी समर्थ झालो आणि त्यांची ती क्रिया पाहूनही साधारण मनुष्यबुद्धीचा बिंदुमात्र उदय न होता, लक्षात ठेवा, केवळ ईश्वरीय भावानेच उद्दीपन होऊन मी समाधीस्थ होऊन पडलो. त्या दिवशी समाधी उतरल्यानंतर ब्राह्मणी मला म्हणाली, ब्राह्मणी त्यांची या मार्गातली तंत्रमार्गातली गुरु होती, आणि नग्नस्त्री मांडीवर घेऊन हे शास्त्र हे आपण स्वतः निघणं आणि नग्नस्त्री मांडीवर घेऊन ही उपासना करायची असते, सर्वसामान्यांचं हे काम नाही. ब्राह्मणी मला म्हणाली की म्हणजे त्यांची गुरु त्या शास्त्रातली, की बाबा आता मात्र तू आनंदासनावर सिद्धकाम होऊन दिव्य भावात पूर्णपणे आढळ बसलास. वीरभावाचे हेच अखेरचे साधन. चिदाकाशातली वस्तुस्थिती भूताकाशातल्या अन्नमय पिंडाच्या व्यापारात ईश्वरी वृत्तीनं अशी अनुभवणं ही वीरभावाची परमपरिणती किती थोड्या जीवांच्या भाग्यास आली असेल. हे शास्त्र सामान्यासाठी नाहीच आहे. आपण त्याचा विचार आणि त्याच्याविषयी आपल्या मनात विचार आले तर ते वाईटच येतील. शुद्ध विचाराने आपण जो विचार करू शकत नाही, तेव्हा आपण सर्वसामान्य माणसांनी गुरुची आज्ञा होत नाही तोपर्यंत या मार्गात शिरू नये. गतिरूप असलेल्या विश्वात दोन शाश्वत प्रकार आहेत, एक सव्य आणि दुसरा वाम्य अपसव्य. या दोन्हींचाही उपयोग करून मानवी जीव आपलं साध्य साधू शकतो. दुसऱ्या मार्गाचं पहिल्या मार्गाशी बाह्यतम आविष्कारातच फक्त जुळत नाही, याचं कारण गेल्या प्रकरणात मागच्या ह्याच्यात आपण सांगितलेलं आहे याच्या आधी. तरीही तो मार्ग देखील शुद्ध शास्त्रीय आहे आणि त्याचं रहस्यही मूलगामी विचारवंतांना जाणून घेण्यासारखं आहे, म्हणून अविधिक विवेचनात मी या ठिकाणी शिरत नाही. श्री गुरुचरित्रात येणाऱ्या प्राणलिंग या शब्दाचं स्वरूप आणि त्याचा भाव जाणून घेण्यासारखं आहे. गुरुचरित्र हे बिटवीन दी लाईन्स वाचण्याचं ग्रंथ आहे. त्या कथा म्हणून वाचू नका, त्याच्यामागे प्रचंड मोठं शास्त्र गंगाधरांनी सांगितलेलं आहे. श्री गुरूंनी त्यांच्या तोंडून ते वधवून घेतलेलं आहे. आणि या दृष्टीने गुरुचरित्राचा अभ्यास तुम्हाला सूक्ष्म असा करायचा असेल तर हे सगळं तुम्हाला समजणं आवश्यक आहे. लिंगमहात्म्य सांगताना सरस्वती गंगाधरानं एक पुराणकथा सांगितलेली आहे. देवनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्निसमेसी ब्रह्मांड खडी परियेसी पडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वर ऐसे गेले होते पारधीयेस. मृग मारिसे परियेसी भक्षिले मेद तये वेळी. तयासी होती तीन शृंगे खाली असती तीन लिंगे. तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा. मानवशास्त्राप्रमाणे देखील मानवाचं कर्मकांड आणि उपासनाकांड यांचं, उपासनाकांड म्हणजे रिच्युअल्स, याचं विश्वविषयक सिद्धांत आणि श्रद्धा यातून निर्माण होतात आणि पुराणकथा त्यांना समाजाची सनद मिळवून देतात. त्याचबरोबर त्यातील बारीक सारीक तपशीलही अतींद्रिय उगमाचा असतो. हे प्रमेय लक्षात घेऊन या पुराणकथेच्या बुडाशी असलेली कॉस्मॉलॉजी पाहिली तर काही गोष्टीवर उत्तम प्रकाश पडतो. कदाचित एखाद्या उत्तकोटीच्या साधकास हे दृश्य दिसलंही असेल. स्वभावतः मृग हा यज्ञीय पक्षी आहे आणि प्रस्तुत कथेत तर तो दिव्यकोटीचा दाखवलेला आहे.
सारा सौरभ गिळलेला म्हणजे कामप्रेरणेच्या पोटी माजाच्या अवस्थेत जो कस्तुरीगंध निर्माण होतो तो या मृगानं जिरवून टाकलेला आहे. शुक्रधातू आतल्या आत जिरवून टाकल्यामुळं निर्माण झालेल्या ओजानं हा मृग काळाग्नीसारखा प्रखर तेजस्वी झालेला आहे. त्याची पारध करून त्रिमूर्तीनं मेदभक्षण केला. म्हणजे मेद हे शरीरातील अग्नितत्व, प्राणांच्या शरीरात उष्णता जास्त निर्माण करणं आणि ज्वलनास सहाय्य करणं हे या मेदधातूचं वैशिष्ट्य आहे, हे सर्व परिचित आहे. जे प्राणी थंडीच्या दिवसात आपली चयापचय क्रिया किमान मर्यादेवर आणून ठेवतात आणि निश्चेष्ट बनतात, सस्पेंडेड ॲनिमेशन ऑफ हायबरनेशन, ते आपला प्राण साठवून ठेवलेल्या मेदधातूवर आतल्या आत पोचत असतात. काय ईश्वरी योजना असते. ग्रहण करून तेही अग्निसम झालेले आहेत. त्यांची 3 लिंग त्यांनी घेतली आहेत. म्हणजे कामगंधहीन असलेल्या या प्राण्यांच्या कुंडलिनीचं तेज त्यांनी आत्मसात केलेलं आहे. सारांश या कथेत मुख्य तत्व सांगितलं आहे की लिंग हे अग्नितत्व वा तेजस्तत्व आहे. त्याचा स्त्री पुरुषत्व बोधक लिंगाशी प्रत्यक्ष संबंध नाही. आपलं ज्ञान इतकं तोटकं असतं आणि अतिशय सामान्य तऱ्हेने आपण विचार करतो, म्हणून अनेक शास्त्रीय गोष्टीसुद्धा आपल्याला समजत नाही. उलट विचित्र अर्थ आपण त्यातून काढतो. हे प्राणलिंग आपलं तेज ज्यावेळी अन्नमय पिंडाच्या भिंगातून प्रकट करतं त्यावेळी त्याला त्याचा रंग चढून कामगंधता येते. रावणानं वेदगायनानं शिवदेवतेस प्रसन्न केलं आणि प्राणलिंग मिळवलं, याचा अर्थ या दृष्टीने पाहायला पाहिजे. रावणानं स्वशिरे छेदुनी परिकर तंतू लाविले निजांतरे अशी वीणा सिद्ध करून सामक वेद गायन केलं आणि शिवदेवतेला संतुष्ट केलं. याचा वैदिकशास्त्रदृष्ट्या अर्थ हा की अन्नमय पिंडात असूनही त्याच्या अतीत असलेल्या आणि तो नष्ट झाल्यावरही कार्यक्षम असलेल्या प्राणमय शरीरातून निघाणाऱ्या स्वयंभू नादांच्या स्वरसंयोगानं त्यानं उपासना केली. वेदाचे ध्वनी आणि इतर ध्वनी यात खरा फरक हा आहे आणि म्हणून त्यांना उदात्तानुदात्त सरित असे स्वर आहेत. लौकिक संगीत आणि इतर लौकिक ध्वनी यांचा उच्चार प्राणशक्तीशिवाय होत नसला तरी त्यांची शक्ती तिथून उगम पावलेली नसते. हे उच्चार वरवरचे असतात. प्राणकोशाला खरा धक्का बसून ते निघालेले नसतात. वेदध्वनींची गोष्ट तशी नाही. म्हणूनच त्यांना मंत्र म्हणतात. मन आणि प्राण एकवटून निघालेली ही वाणी असल्यामुळं तिच्या ठिकाणी प्रत्यक्ष परिणामक्षमता असते. स्वामी विवेकानंदांचा पूर्वी उल्लेखलेला अनुभव इथं पुन्हा सांगण्यासारखा आहे. ज्या दिव्य वृद्ध तपस्याच्या तोंडून आया हि वरदे देवी त्रक्षरे ब्रह्मचादिनी गायत्री छंदसहा मातर ब्रह्मयोनी नमोस्तुते हा जो वेदमंत्र त्यांना ऐकायला मिळाला त्याची उच्चार पद्धती अगदी अनोखी आणि वेगळीच होती. प्रचलित वेदपठणाच्या पद्धतीशी तिचं साम्य नव्हतं. भगिनी निवेदितेनं म्हटल्याप्रमाणे ग्रेगोरियन प्लेन सॉंगशी ते जास्त होतं. पूर्वजांच्या वेदगायनातील आरोह अवरोह आपल्याला प्राप्त झाले अशी त्यांची श्रद्धा होती. या आरोह अवरोहाची झळक श्री शंकराचार्यांच्या काव्यामध्ये दिसून येत असल्यामुळे त्यांनाही तशीच अनुभूती आली असली पाहिजे असं स्वामींनी एकदा म्हटलं होतं. बेंबीच्या देठापासून आवाज काढणं अशी जी मराठीत म्हण आहे तिच्यावरून प्राणशक्तीला बसणाऱ्या धक्क्यांची अस्पष्ट कल्पना येईल. मंत्रोच्चारात जो शक्तिसागर होतो त्याचा दृश्य आणि अधिक अनुभवकम्य परिणाम नाभीचक्रात दिसून येतो. हेच तंतू लावले निज अंतरे आहे. गायनातील सप्तस्वरांना रंग असल्याचं त्याच कथेत आणि इतरत्र अनेक ग्रंथांमध्ये जे कटाक्षानं सांगितलं आहे याचं कारण स्वयंभी नादाना स्वयंभू रंग असतात. आपल्याला जे वर्णलिपी म्हटलं आहे मागे या वर्णलिपीवर मी एक व्याख्यान स्वतंत्र दिलेलं आहे, ते आपण पुन्हा पाहावं, ऐकावं. वेदगायनाची जाती आणि लौकिक गायनाची जाती वेगवेगळी कशी आहे हेही या कथनावरून लक्षात येईल.
या प्रकारे सामगायन केल्यानंतर शिवदेवतेनं आत्मलिंग दिलं असं वर्णन आहे. म्हणजे या देवतेची कुंडलिनी शक्ती आणि उपासकाची कुंडलिनी शक्ती यांचा संगम झाला. हीच शास्त्रीय वस्तुस्थिती लिंग स्थापुले आपले नामी या सत्यकथनाचं आकलन करून घेताना लक्षात ठेवली पाहिजे. उपास्य देवता आणि उपासक यांचं सायुज्य झालं तरी निर्विकल्पात विरून न जाता उपासक अत्युच्च भावमूलक संकल्पानं आपलं अस्तित्व चिदाकाशात वेगळं ठेवतो. त्याला लिंग स्थापिली आपुले नामी असं श्री गुरुचरित्रात म्हटलं आहे. बिंदुसागरी मिळाला ही निर्विकल्पाची अवस्था जिरवून टाकून जगत्कल्याणाच्या संकल्पानं उपासक चिदाकाशात ज्योतीच्या रूपानं अवशिष्ट राहतो. लिंग भगत्तु कैवल्यम असं न होऊ देता तो लिंगरूपानं जगद्व्यापारास सहाय्य करतो. गोकर्ण क्षेत्र म्हणजे ब्रह्मर्षींच्या शिकवणीनुसार मस्तकातील सहस्रार चक्र. संकल्पाचं स्थानही तेच. जिथं उपासक जगदित्ताची वासना ठेवून आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवत असतो. ब्रह्मर्षी अण्णासाहेबांची अवस्था ही होती. त्यालाच त्यांनी निजनिर्धारे स्वानंदी विलास असं म्हटलं आहे. श्री गुरुचरित्रात शिवलिंगाला नेहमी निर्गुण हा शब्द लावलेला आहे. श्री गुरुचरित्रात जे काही शब्द अत्यंत प्रिय आहेत त्यात या शब्दाची गणना प्रामुख्यानं करता येईल. त्यात गहन अर्थ आहे. शिवदेवतेनंच निर्गुण स्वरूप या शब्दद्वारा द्योतित केलं आहे. तात्पर्य हे की प्राणलिंग ते आत्मलिंग हा साधक जीवनाचा अंतरंग प्रवास लक्षात आला तरच शिवशक्तीच्या उपासनेचं इंगित नीट लक्षात येईल आणि उलगडेल. शिवात्मक पंचतत्वातील वायुरूपाकडून त्याच्या अंगडीस्तंभाकडील रूपाकडे आपण आता वळूया. स्कंभ अथवा स्तंभ याचं आणखीन एक विशदीकरण पिंडी ते ब्रह्मांड या प्रगल्भ आणि शास्त्रीय न्यायास धरून केल्यास चांगलाच प्रकाश पडेल. जे देहे ते देवे अथवा गॉड क्रिएटेड मॅन आफ्टर हिज ओन इमेज या म्हणी याच न्यायास धरून उत्पन्न झालेल्या आहेत. आधुनिक शास्त्र आणि भारतीय शास्त्र या दोहोनुसार मानवी शरीर ऊर्ध्वमूल अथवा अधःशाख असं घडलेलं आहे. सृष्टीविकासात पृष्ठवंश म्हणजे व्हर्टिकल कॉलम असलेले प्राणी उत्पन्न झाले, परंतु एक मानवी प्राणी सोडला तर इतर सर्व तो तिर्यक म्हणजे आडवा असलेले प्राणी आहेत. मानवाचा पृष्ठवंश उभा आहे. जी रचना वर उल्लेखलेल्या न्यायानुसार मोठी मननीय आहे. पृष्ठवंशानं सृष्टीविकासात दोन फार मोठ्या गोष्टी साधल्या. एक ही की शरीराला मेरू म्हणजे ॲक्सेस पुरवला. म्हणजे शरीराच्या दोन बाजू सारखेपणाने सिमिट्री येऊन त्यांच्या सर्व रचनेत आणि क्रियामध्ये एक मध्य आधार उत्पन्न केला. आणि दुसरी ही की त्यामुळं मस्तकमज्जा उत्तरोत्तर वाढायची सोयही झाली. शिरोभाग ठळक आणि प्रगत होऊन पंच ज्ञानेंद्रियम एकमेकांच्या सहवासात राहण्याची ही नैसर्गिक योजना हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. शरीरशास्त्र किती महत्त्वाचं आहे. शरीराची रचना ही खरं म्हणजे ईश्वरी ज्ञान घेण्यासाठी आहे. तुम्ही पहा मज्जारेजू जो आहे शरीरामधला दंड हा आडवा आहे तोपर्यंत ते प्राणी बऱ्याच वेळा निर्बुद्ध असतात, परंतु जसजसा तो सरळ होत जातो तसतसा प्राण्याची बुद्धी वाढते. आणि समाधीचा अनुभव हा आहे की तो त्याचा मज्जारेजू संपूर्णपणे परपेंडिक्युलर कुठेही बाक नसता आलेला असतो. या विषयीच्या रचनामुळं षण्मुखीसारखे योगाभ्यास उत्पन्न झाले आणि त्यांचं महत्त्व प्रकट झालं. शरीरातील प्राणशक्ती या शिरोभागात विशेष वैभवानं डोलत असते. आधुनिक शास्त्रांनी ही वस्तुस्थिती ओळखली, पण फार खोलात न शिरल्यामुळे त्यांना तिचं गांभीर्य कळलं नाही. बृहदारण्यकोपनिषदात प्राण आणि शिरोभाग यांच्याबद्दल जे चित्रण केलं आहे त्यात भारतीय शास्त्रांचं मूळ सूत्र पूर्णपणे आलेलं आहे. प्राचीन श्लोकाच्या उपनिषदानं केलेलं भाष्य आणि चरक वाग्भटादी आयुर्वेद महर्षींनी शरीराचं केलेलं वर्णन अन्योन्य प्रकाशात पाहिलं तर चांगलंच उद्बोधक ठरतं. चरकानं मेंदू सहस्रारश्मी गभस्तीची दिलेली उपमा
आणि वाग्भटानं ऊर्ध्वमूलम अधशाकम पुरुषम वृषभो विदुः असं प्राचीन ग्रंथात केलेलं उद्धरण हे पृष्ठवंशाच्या कामगिरीचं उत्कृष्ट दिग्दर्शन करतात. पृष्ठवंश म्हणजे पाठीत असलेला वेळूसारखा अवयव. वेळूची जशी रचना तशीच हुबेहूब त्याची रचना. एवढंच की वर मूळ कांदा आणि खाली पत्रशाखादी विस्तार. इतर शास्त्रांनी यालाच मेरुदंड म्हटलेला आहे. शिरस्थित प्राणशक्ती जशी खाली वाहत येते तशी खाली असलेली प्राणशक्ती मुळाकडे वर वाहत असते. या क्रियेस मेरुदंडच साह्यभूत आहे. मनुष्यात हा मेरुदंड उभा असण्यातलं मूळ बृहदारण्यात म्हटल्याप्रमाणे ब्रह्माशी संवाद साधना करणारी 8वी वाणी आहे. वाक्शक्तीचा व्यापार ही सृष्टी विकासातली सर्वात उच्च पायरी आहे. माणूस हा माणूस झाला वाक्शक्तीमुळं. तिची गती शरीरात ऊर्ध्व आहे. उदात्त वायूचं जे कार्य आहे प्रश्नोपनिषदात पंचप्राणांचा विषय मार्मिकपणे चर्चिलेला आहे. त्यातल्या उदान वरील भाष्यात श्री शंकराचार्यांनी अथयातु तत्रैकशतानी नाडीनां मध्ये ऊर्ध्वगा सुषुम्नाच्या नाडी तया एकया ऊर्ध्वसन उदानी वायु आपाद तल मस्तकवृत्ती संचरण इत्यादी जे मर्मबोधक विधान केलं आहे ते प्रस्तुत स्थळी मननीय आहे. मूलाधारातून जागृत होऊन वर परिसर्पण करणारी कुंडलिनी मेरुदंडाच्या आधाराने मेंदूत जाते. शरीर हलकं होणं हे तिचं कार्य उदान वायूनच होतं. श्री अरविंदांना अलीपूर जेलमध्ये असताना एकदा जो शरीर अधांतरी असल्याचा अनुभव आला त्यानंतर त्यांना पुन्हा कधी आलेला नाही. तो उदात्त वायूच्या विशेष क्रियेमुळेच. पंचभूतांच्या भाषेत सांगायचं तर हा वायू तेजस्तत्वात्मक आहे. मध्यमा अथवा सुषुम्ना विकस होऊन त्यातून जागृत कुंडलिनी वर सरकते. त्यावेळचं वर्णन तंत्रादी ग्रंथामध्ये अत्यंत रमतेनं वाचायला मिळतं. ज्ञानदेवानी तर अतिशय लालित्यानं ते चित्रित केलं आहे. हृदयचक्रात येईपर्यंत ती विजेसारखी लखलखीत दिसते. पण एकदा तिथं आली म्हणजे तिची दीप्ती मावळते आणि ती वायुरूप होऊन जाते. श्री ज्ञानदेव म्हणतात, ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मरुत ऐसे नाम होय, परिशक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. मेरुदंडाश्रित जो शरीराचा ॲक्सिस आहे, कुंडलिनीचा ऊर्ध्वगतिक स्तंभ आपलं सोनसळ वस्त्र फेडून टाकून जेव्हा निराकार बनतो त्यावेळी त्याला वातस्तंभाची अवस्था येते. मेंदूत एकूण 15 महापद्म जीवत्कणमने न्यूरॉन्स आहेत. त्यापैकी प्रत्येकात 1,00,000 स्मृती राखून ठेवण्याची पात्रता आहे आणि या प्रत्येकाला 1000 संधिसूत्र स्विचेस ऑफ सिनॅप्सेस आहे. हे विद्यमान चित्र भारतीय शास्त्रांनी पूर्णपणे जाणलेल्या सहस्रार चक्राची काहीशी अस्पष्ट कल्पना आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या येण्यानं मेरुदंडाचंही असंच आहे. शिवदेवतेचं ते स्तंभात्मक स्वरूप आहे आणि विश्वाचा ॲक्सेस बनून ती हिरण्यगर्भात्मक बाह्यांग आणि गतिरूप अंतरंग म्हणजे स्कंभ अथवा स्तंभ हे तिचं चिन्ह आणि लिंग. मला वाटतंय आपली वेळ झालेली आहे. आता आपण थोडं थांबूया. एकावेळी हे सगळं डोक्यावरून जाण्यासारखं असल्यामुळं काही काळाने तुमच्याही मेंदूला थोडी शांतता पाहिजे. तर हा विषय आता आपण पुढच्या भाषणात घेऊ. उरलेला खूप महत्त्वाचे विषय आहेत हे सगळे. मला कल्पना आहे की हे ऐकायला कदाचित क्लिष्ट आहे, परंतु तुम्हाला जर अध्यात्म भारतीय शास्त्र जर समजावून घ्यायचं असेल, भारतीय किती प्रगल्भ होते हे समजावून घ्यायचं असेल, तर हे सगळं समजणं साधकाला उपासकाला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या प्रत्येक अनुभवाचा अर्थ त्याला या ठिकाणी मिळेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार. पुन्हा भेटू.